नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट लागलाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतलाय। महाजन यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप घेत त्यांनी भर मैदानात जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर महाजनांनी देखील अनवधानानं चूक झाल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे। मला मीडियाशी घेणारे मॅडम मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणारे मॅडम मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मालक, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? नाही, अनावरण राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। तसं काही असेल तर अनावरण झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।